शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्या पुष्पराजी म्हात्रे साहेबांकरता. माजी उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा, थँक्यू पुष्पराजी म्हात्रे साहेब. तसेच देवानंदजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. बोईसर विधानसभा उपतालुका प्रमुख हा मोठा पदभार आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. आदरणीय सन्माननीय देवानंदजी पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय. उपस्थित सर्व महिला वर्गांचं देखील करूया हार्दिक स्वागत. देवानंदजी पाटील साहेबांचा आपण करतोय विशेष सन्मान. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. थँक्यू देवानंदजी पाटील साहेब, आपलं मनापासून आभार. आणि या ठिकाणी मोहनदादा पाटील यांच्या सौभाग्यवती उपस्थित होत आहेत. चांदणी मोहन पाटील मॅडम, आपलं हार्दिक स्वागत. आणि सर्व महिला वर्गांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच मायकलजी मोजेस साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचाही करूया विशेष सन्मान. TCP लाईव्हला देखील प्रश्न पडला असेल, जे आमचे श्रोते आहेत क्षमस्व, कारण की पाहुणे इतके आहेत तर सर्वांचा मान सन्मान सर्वात आधी असं बाईंनी सांगितलंय, म्हणून लाईव्हवरती थोडी दिलगिरी व्यक्त करतो आम्ही आणि इथे असलेल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत देखील दिलगिरी व्यक्त. मायकल मोजेस पूर्वीपासून नेहमीच भाईंच्या सोबत राहिल्यात, सोबत आहेत एकनिष्ठपणे. हे मैत्री संबंध आहेत. जिवलग मित्र मोहनदादा पाटील यांचे मायकलजी मोजेस साहेब, त्यांचा यथोचित सन्मान शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. खूप खूप आभार मायकलजी मोजेस साहेब, आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद. त्यानंतर उद्योजक चंद्रपाडा लोकेशजी बेंद्रे यांना विनंती केली की आपण या पुढे. लोकेश दादा बेंद्रे, आपण यायचंय. चंद्रपाड्याचे उद्योजक मोहनदादा पाटील यांचे मित्र. आणि या स्पर्धेकरता आणखीन एक अनाउन्समेंट थोड्याच वेळात आम्ही करतोय. सध्या आपण लोकेशजी बेंद्रे साहेबांचा विशेष सन्मान शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. मोहनदादा पाटील यांचे वर्गमित्र, क्लासमेट लोकेशजी बेंद्रे साहेबांचा आपण करतोय विशेष सन्मान. थँक्यू लोकेशजी बेंद्रे साहेब, आपला आभारी. आणि या स्पर्धेकरता मायकलजी मोजेस साहेबांकडून रोख रक्कम 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले. एकदा जोरदार टाळ्या मायकलजी मोजेस साहेबांकरता. रोख रक्कम 50,000 रुपये त्यांच्या वतीने. त्यानंतर आपण काही सन्मान आहेत ते घेतोय. शुभांगी ताई बेंद्रे यांना विनंती करेन की आपण यायचंय पुढे. माजी पंचायत समिती सदस्य, तसेच त्यांचा सन्मान चांदणी मोहन पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते होईल. चंद्रपाडा वाकीपाडा आणि तसेच माजी पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती शुभांगी आलेश बेंद्रे मॅडमचा आपण यथोचित सन्मान करतोय. चांदणी मोहन पाटील मॅडमच्या शुभ हस्ते शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. थँक्यू शुभांगीताई बेंद्रे, आपला आभारी आहोत. विरारवरून खास या ठिकाणी आलेत कैलासजी पाटील आणि त्यांचा करूया आपण विशेष सन्मान. कैलासजी पाटील साहेब, आपण यायचे पुढे. विरारवरून खास या ठिकाणी आलेत. द ग्रेट मराठा परिवाराचे चांगले मित्र आहेत, चांगले मैत्री संबंध आहेत आणि त्यांचा आपण करतोय या ठिकाणी विशेष सन्मान. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. विरारवरून खास या ठिकाणी आल्यात त्याबद्दल आपला आभारी. त्यानंतर विकासजी बनसोडे साहेबांना विनंती करेन की आपण यायचे पुढे. आपला सन्मान
या ठिकाणी केला जातोय. चला मान्यवरांचे सन्मान चालू आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये काही घडामोडी सुरू आहेत. लक्षात घ्या, आता जी मॅच सुरू आहे ती म्हणजे टेक्नोस्पोर्ट JBCC राई वर्सेस प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोरदेव. पहिली ओव्हर झाले. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण बघतो फक्त 5 धावा आणि 1 गडी बाद. विश्वनाथ जाधव परतलाय, संघाचा आयकॉन खेळाडू. बॅक टू यू. या ठिकाणी विशेष सन्मान आपण करतोय विकासजी बनसोडे. काही पाहुणे आलेत, त्यांचा अनाउन्समेंट आम्ही थोड्याच वेळात करतोय. शाल सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. थँक्यू विकासजी बनसोडे. चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच दिनेश बबन काटेला साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच हेमराजजी भोईर यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतचे हेमराजजी भोईर साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. लगेच मी विनंती करीन भाईंना की दिनेशजी बबन काटेला साहेबांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. तर दिनेश बबन काटेला साहेब, आपण यायचंय. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिनेश बबन काटेला साहेबांचा आपण करतोय विशेष सन्मान. चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायत सरपंच साहेब आणि त्यांचं करूया या ठिकाणी विशेष सन्मान. शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. थँक्यू दिनेश बबन काटेला साहेब, आपला आभारी आहोत. मी विनंती करीन सुशांतदादा पाटील, आपण यायचंय पुढे. भूमिपुत्र फाउंडेशनचे सर्वा आपल्या हक्काचा माणूस सुशांतदादा पाटील यांचा आपण करतोय या ठिकाणी विशेष सन्मान. मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्या हक्काचा माणूस भूमिपुत्रांकरता नेहमीच आवाज उठवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सुशांतदादा पाटील आणि त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान. माईची उप देणारी शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सुशांतदादा पाटील यांच्याकरता जोरदार टाळ्या. आपला हक्काचा माणूस. थँक्यू सुशांतदादा पाटील, आपला आभारी. मंचावर एकूणच सन्मान सुरू आहेत. मात्र एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये घडामोडी चाललेत. टीम जेम्स बॉन्ड राईची धावसंख्या जर बघितली तर आतापर्यंत 6 झाली आहे. हा नो बॉल कन्सिडर झालाय. पाहूया एक्झॅक्टली घडतंय काय. 5 षटकांची मॅच आहे. तुम्ही पाहताय एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आणि त्या स्पर्धेला आलेले सगळे आमचे मान्यवर ज्यांच्यामुळेच ही स्पर्धा एका वेगळ्या लेवलवर आली आहे. मनापासून कौतुक. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026चा ड्राईव्ह केलाय. अगदी आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आहे. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी लगेच कॉल आलाय. या 2 धावा अगदी थोडासा उशीर केला क्षेत्ररक्षकांना आणि त्याचा लगेच फायदा या दोन्ही खेळाडूंना उचललाय. जयेश पाटील आणि जयेश शेजवाळ यांना तुम्ही पाहू शकता. ही जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबची अफलातून जोडी. सध्या टेक्नोस्पोर्ट JBCC या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. एक दिवस गाजवला होता आणि आता अंतिम रात्रीत हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ आणि एकूणच टीम टेक्नोस्पोर्ट JBCC राई. चला आपण श्यामदादा पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी घेतोय. या स्पर्धेकरता पाटील परिवार आणि श्यामदादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. बाईंचे जवळचे मित्र आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. श्यामदादा पाटील यांच्याकरता जोरदार टाळ्या. रोख रक्कम 15,000 रुपये त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता. थँक्यू श्यामदादा पाटील, आपला आभारी आहोत. त्यानंतर आपण विशेष सन्मान हेमराजजी भोईर उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायत त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. हेमराजजी भोईर साहेब, आपण यायचे पुढे. आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायत. चांगलं कार्य ज्यांचं नेहमी राहिले सफल उद्योजक हेमराजजी भोईर साहेबांचा आपण करतोय विशेष सन्मान. शाळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. मोहनदादा पाटील या स्पर्धेचे
शिल्पकार त्यांच्या शुभ हस्ते हेमराजजी भोईर साहेबांचा यथोचित सन्मान. उपसरपंच चंद्रपाडा बाकीपाडा ग्रामपंचायतचे थँक्यू हेमराजजी भोईर साहेब, आपलं देखील मनापासून कौतुक, मनापासून आभार. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 14. नेक्स्ट बॉल अभय. स्विच हिट करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न अगदी गॅप मध्ये. इथेही बाउंड्री येणार आहे. गुड शॉट जश पाटील. 4 धावा. स्वतःला स्विच केलं आणि त्यानंतर आपण पाहिला पोझिशन मध्ये आले आणि जबरदस्त यावेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतो. थर्ड मॅनला बॉल क्लिअर करणारा यावेळेला आपण पाहताय धमाकेदार खणखणीत चौकार. गुड शॉट, सुपर टायमिंग. जश पाटीलच्या बॅटमधून मात्र यावेळेला चौकार येतोय. 18 वर 1. टेक्नो स्पोर्ट्स जेम्स बॉन्ड राईट टीम सध्या बॅटिंग करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जश पाटील आणि एका साईडला जयेशला आपण पाहतायत. अभय आपल्या बॉलिंग मार्कवर 13 रन खर्च केलेत आतापर्यंत. चांगला बॉल होता यावेळेला, अप्रतिम बॉल. मात्र ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. बॅटची एज घेत बॉल गली रिजन मध्ये निघून जाईल आणि खराब फिल्डिंग पाहायला मिळते. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मिळतील 2 रन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. आता कुठेतरी सुस्थितीमध्ये येत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संकेतजी पाटील 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 20 रन ऑन द बोर्ड. अगदी योग्य म्हणालास. मात्र एक गोष्ट लक्षात येते बघा, पहिल्या रात्री ज्यावेळा तुम्ही एकत्र होता त्यावेळा संपूर्ण टीम तुमची एकत्र होती. यावेळा आयकॉन आहेत, ते कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे आणि कदाचित त्या गोष्टीचा विचार करून इथे प्रत्येक संघ आपला आयकॉन निवडून आलाय. जेम्स बॉन्ड राई संघाचा जर विचार केला तर निश्चितच आपल्याला आयकॉन खेळाडू पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे निश्चितच विश्वनाथ जाधव जे बाद झाले. अजून एक आयकॉन खेळाडू राज गोठणकर यांना देखील तुम्ही पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ या संघाचा जर विचार केला टीम गोडदेवचा तर 2 अफलातून क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांनी एक काळ गाजवलाय, जे आत्ताही गाजवत आहेत. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतात ते म्हणजे राकेश प्रभू, तर दुसऱ्या बाजूला अगदी यशरक्षक म्हणून माऊल कोळीवाड्याचा एक अफलातून खेळाडू तो म्हणजे मंगेश वैती. त्यामुळे हे आयकॉन खेळाडू देखील आपली छाप सोडणारच आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात आहे, या एकूणच स्पर्धेचा मुख्य हेतू आहे गावच्या संघांना प्राधान्य देणं आणि तीच एक बाब सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांनी अगदी जातीने केले. त्यांचंही मनापासून आभार. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 20 वर. हे आमच्या नारी शक्तीला सलाम. संपूर्ण या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत महिला वर्ग. संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी या आमच्या नारी शक्तीला मानाचा सलाम आहे. खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेल्या या संपूर्ण महिला वर्गांना मोहनदादा पाटील यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 20 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत एक गडेच्या मोबदल्यामध्ये. चला आपण या ठिकाणी प्रेक्षणीय मॅच झाला त्याचं पारितोषिक देतोय. वकील क्रिकेट संघ वसई रनर अप राहिलाय. उपविजेता हा संघ आपण पाहिला. सुशांतदादा पाटील यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. चांगला खेळ दाखवला. 1 बॉल 7 वरती मॅच आला आणि शेवटला मात्र पराभव झाला. परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याला रनर अप उपविजेता ही ट्रॉफी देण्यात येते. वकील संघ आपण पाहतोय आणि त्यांचा या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाते. उपविजेता राहिला या संघ. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. वकील क्रिकेट संघ वसई तसेच चॅम्पियन टीम महाराष्ट्र पोलीस नायगाव. मी विनंती करेन मायकलजी मोजेस साहेबांना की आपण ही ट्रॉफी त्यांना द्यायची आहे. अझहर मस्ते आणि लहामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा संघ पाहतोय. कोच अझहर मस्ते आपण देखील या. महाराष्ट्र पोलीस नायगाव चॅम्पियन ठरलाय प्रेक्षणीय मॅचचा. जोरदार टाळ्या सर्व पोलीस बांधवांकरता आणि सर्व वकील बांधवांकरता. ही प्रेक्षणीय मॅच पाहिली
टप झाली. 1 बॉल 7 पर्यंत मॅच राहिली होती. जाऊया सध्या या मॅचच्या स्थिती जाणून घेऊया. धावसंख्या आतापर्यंत 21 झाले. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉल नाहीये. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. लक्ष द्यायला पाहिजे होतं, मात्र इथे लक्ष नव्हतं आणि तिथून ही विकेट येते. असं वाटत होतं की पार्टनरशिप फुलते आणि असं असताना हा दुर्दैवी जश पाटीलच्या खेळीचा अंत. विकेट डाऊन. चांगली गोलंदाजी यावेळेला राकेश प्रभू आयकॉन प्लेअर म्हणून या खेळाडूला वर्णी लागले गेले. नुकतंच सकाळच्या सत्रामध्ये घिवलीचा संघ पाहायला मिळाला होता, तो अर्नाळा किल्ल्यामध्ये, आणि तिथून प्रवास डिरेक्ट राकेश प्रभूचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. मंगेश वैती एका साईडला आपण पाहत आहेत. दोन आयकॉन प्लेयर सध्या आपण पाहू शकाल. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव या टीमच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 22ला 2. प्रथम बॅटिंग करत असताना टेक्नो स्पोर्ट्स जेम्स बॉन्ड राईट टीम, आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयकॉन प्लेअरला आपण पाहत आहेत. राज घुटणकर, एक जबरदस्त प्लेअर, हर हुन्नरी खेळाडू, हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. ते मोहनदादा पाटील चर्चा करत असताना भावेश पुणेकरजी, दिलीप बोईर, गंधर्व पाटील यांच्याशी ऑफ साईडला सुंदर ऑन द राईज खेळत असताना एक रन मिळेल. पण राकेश प्रभूकडे भरपूर मोठा अनुभवाचा खजिना संकेजी पाटील पाहायला मिळतो, आणि स्पेशली जर आपण पाहिलं या खेळाडूचं वैशिष्ट्य काय आहे तर डाऊन द अर्थ, आणि त्यामुळे मात्र या खेळाडूची सुद्धा फॅन फॉलोविंग अप्रतिम पाहायला मिळते, आणि त्या खेळाडूची वर्णे आज गोडदेव टीम मध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राकेश प्रभू. यावेळेला राज गोठणकर स्विच करण्यासाठी गेले. चेंडू अगदी योग्य होता, नाही स्पर्श करू शकले बॅटने, त्यामुळे हा बॉल डॉट येतोय. मॅच अगदी आपण बघतोय या दोन्ही संघ प्रयत्न करतायत, मात्र या ओव्हरने पुन्हा एकदा कमबॅक झालंय, कारण 2 षटकात 20 धावा होत्या, या षटकात आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. वेल बोर्ड राकेश प्रभू. मॅच साठी काय प्रेक्षकांची संख्या आहे, अनेक गावातून अनेक प्रेक्षक आलेत, त्या सर्व तमाम प्रेक्षकांचं आमच्या एकूणच श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आणि द ग्रेट मराठा परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेक काही सन्मान आहे ते देखील आपण करूया. आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचा विशेष सन्मान. क्रिकेट प्रेमी आहे, स्पर्धा कोणतीही असू द्या जुचंद्र गावामध्ये नेहमीच ते या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचा विशेष सन्मान मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. आत्माराम लाडकोजी भोईर क्रिकेट प्रेमी, क्रिकेट गर्दी, आणि त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू आत्माराम लाडकोजी भोईर साहेब, आपला आभारी आहोत. चला पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. कबीर सिंग गोलंदाजी मार्कवर. इथे ड्राईव्ह बघा, अफलातून ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट होतीये, याचं कारण थोडंसं फंबल पाहायला मिळालं. उत्कर्ष मात्रे आहे तिथे डीप मध्ये, मात्र या 2 धावा कंप्लीट. भरपूर काही अवलंबून असेल या मॅच मध्ये, ते म्हणजे एकूणच जय शेजवळवर, कारण हा एक असा बॅटर आहे प्रमोद, जर विचार केला तर मॅचला एकूणच या धावसंख्येला आकार देऊ शकतो. पाहूया काय घडतंय या 2 बॅटरवर. निश्चितच भरपूर मोठी दारोमदार. कबीर सिंग वर्सेस जय शेजवळ. चेंडू हवेत खेळलाय, तो किती लांब जाणार आहे, मात्र साहिल पाटील अगदी शेवटपर्यंत नजर होती, बॉलच्या खाली व्यवस्थित आले, सुंदर झेल टिपलाय, आणि ते खेळी संपुष्टात. जय शेजवळची अजून एक धक्का टीम टेक्नो स्पोर्ट्स JBCC राहिला. चला वेळ आहे तर आपण आणखी एक सन्मान घेऊया. रजनीकांतजी म्हात्रे साहेबांचा आपण करूया विशेष सन्मान. या ठिकाणी ते उपस्थित आहेत, आणि या आपण पुढे आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते रजनीकांत म्हात्रे साहेबांचा आपण करतोय विशेष सन्मान. मायची उप देणारी शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. रजनीकांतजी म्हात्रे साहेबांचा विशेष सन्मान मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू रजनीकांतजी म्हात्रे साहेब, आपला आभारी आहोत. आपले अनेक मान्यवर अनेक वेगवेगळ्या विभागातून येत आहेत. रजनीकांत म्हात्रेजी कामण परिसरातील एक अशी दमदार व्यक्तिमत्व, मनापासून स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. नवीन बॅटर आता आलाय करण म्हात्रे.
पहिल्या रात्रीमध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि तिथून आता तो कॉन्फिडन्स मिळून आजच्या रात्रीत निश्चितच चांगलं काम करण्यासाठी एक आत्मविश्वास त्याच्याकडे असेल. पाहूया काय घडते एक्झॅक्टली आतापर्यंत मॅच मध्ये. पाहूया 25 धावा झाले, 3 गडी बाद. टीम टेक्नोस्पोर्ट JBCC राही. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ संघ अफलातून सध्या कामगिरी करतोय. नेक्स्ट बॉल कबीर सिंग, करण साडी अगोदरच ओपन अप झाले होते फटक्यासाठी, मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा होते पंचांचा. काय अंपायरिंग राहिले थ्रू आउट अगदी प्रत्येक रजनीमध्ये जबरदस्त. अगदी पहिली रात्रीचा जर विचार केला ना आणि त्यानंतरच्या रात्री हे जे काचट तुम्हाला दिसतंय फ्लड लाईट मध्ये, त्याचाही विचार न करता पंचांची कामगिरी अफलातून राहिले. वेल डन अंपायर्स. कबीर सिंगचा हा बॉल या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मंगेश वैती. अप्रतिम सुपर बॉलिंग. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केला होता आणि कबीर सिंगची हीच खूबी राहिले. आपल्या करिअरमध्ये कमी वेळेत आणि कमी वयामध्ये छाप सोडणारा खेळाडू. लाईन अँड लेनचा राजा. काय ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतायत. शफल झाले होते, हुक करण्याचा प्रयत्न केला, बॅटचं टॉपेज लागलं आणि माहुलचा ब्रँड सध्या मंगेश वैतीला आपण पाहतायत. चांगला झेल टिपला गेलाय. वारंवार सातत्याने रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल TCP लाईव्हच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली सुपर कॅच. म्हणजे संकेतजी पाटील जर आपण पाहिलं तर गोडदेव टीमने दोन्हीही जे आयकॉन प्लेअर मागवलेत ते अतिशय यावेळेला मेहनत करणारे सातत्याने. मात्र आपण ओपन टीम मध्ये खेळत नाहीये तर एक गाव एक फॉर्मॅट मधून आपला गाव समजून हे दोन्ही खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहे. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे काय पाहायला मिळाली, झेल टिपल्यानंतर मंगेश वैतीची स्माइल. अगदी कुठलीही सिच्युएशन असो मात्र त्याचा तो हसरा चेहरा नेहमीच लक्षात येतोय. वेल डन मंगेश. आणि निश्चितच आम्हा तमाम क्रीडा रसिकांकडून या सगळ्या आयकॉनचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे. ते इथे आल्यानंतर कदाचित त्यांना बघण्याची एक वेगळी मजा असते. त्यामुळे तमाम आयकॉनचं मनापासून कौतुक या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. चला वळी आपण एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय अर्जुन आडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे अपील होत आहे, मात्र एक्झॅक्टली घडलंय काय. चेंडू बॅट अँड पॅड मधून सरण यष्टी उद्ध्वस्त करतोय. बेल्स पडले तिथे, अजून एक विकेट. थांबायला कुणी तयार नाहीये आणि हीच एक मोठी शोकांतिका ठरते टीम टेक्नोस्पोर्ट JBCC रायची. या ठिकाणी आगमन झालंय प्रेमलाल यादव. प्रेम भाई आपलं हार्दिक स्वागत. तसेच असलम शेख गुड्डू आपलं देखील हार्दिक स्वागत. काय बॉल डिलिव्हर केला होता यावेळेला कबीर सिंग. जबरदस्त 2 पायांच्या अगदी मधोमध लेग स्टंप बिखरवून टाकलं आणि जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. अतिशय मॅग्निफिसंट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. कबीर सिंग अतिशय चांगला वेग. आणि संकेतजी पाटील स्पेशली जर कबीर सिंगचं जर आपण पाहिलं तर तो जेव्हा येतो ना असं वाटत नाही हा गोलंदाज आहे फलंदाज आहे. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान परंतु उच्च विचार त्याच्या या खेळामधून पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट बॉलिंग. कबीर सिंग काय एक्सपिरियन्स घेऊन आलाय. किती मोठमोठ्या स्पर्धा तो सध्या खेळतोय आणि त्यामुळे हा एक्सपिरियन्स या अगदी आपण बघतोय एक गाव एक फॉर्मॅट मध्ये देखील तो अगदी ओतून देतोय. वेल बोल्ड. इज ऑन हॅट्रिक. वेल प्लेड. अगदी सॉफ्ट हँडने खेळलाय. एक धाव इथेही मिळणार आहे. यश घरात आलाय. अगदी पहिला बॉल सॉफ्ट हँडने केला, 2 धावा पूर्ण केल्या. याला म्हणतात क्रिकेट. 2 विकेट लागोपाठ गेले. त्यानंतर करायचं काय होतं तर बॅटचा फेस अगदी सरळ ठेवायचं होतं. तीच गोष्ट केलंय. वेल डन यश. मात्र इथे कौतुक अगदी आपण बघतोय 30 सर्कलच्या आतमधून या 2 धावा पूर्ण. इथून गेम पुढे न्यायचं आहे, इथून आपल्या संघाला पुढे न्यायचं आहे, इथून त्या ट्रॉफीकडे आमचं लक्ष आहे. हा उद्देश या दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय. अफलातून मॅच. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं, इंटेलिजंट क्रिकेट. फक्त जंटल पुश केलं होतं, दबाव हटवला. यावेळेला फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. फिल्डिंग चांगली राहिले, सुपर फिल्डिंग. अभय काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. यश आल्या 2 बॉलमध्ये 4 रन करत असताना थोडासा दबाव जो होता तो हटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय. 30 ला 5, 4 षटकांचा खेळ झालाय. टेक्नोस्पोर्ट जेम्स बॉन्ड राय टीम सध्या बॅटिंग करत असताना 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्ती अखेर. मायकल मोजे साहेब यांना आपण पाहताय सध्या. मोहनदादा पाटील यांचे खासम खास आणि या स्पर्धेला सुद्धा त्यांनी आर्थिक सहाय्य जरूर केले गेले. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी नेहमीच योगदान देणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. मायकल मोजे साहेब आपलं
मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026च्या माध्यमातून. हे आमचे संपूर्ण मान्यवर मंडळी मोहनदादा पाटील यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक स्वागत. अगदी 4 षटकांचा खेळ झालाय. संकेतजी पाटील आणि संघाची धावसंख्या 30 वर जाऊन वेलकम पोहोचली गेली. वेलकम रघुनाथजी भोईर साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. सध्या आपण पाहत आहेत साहिल पाटीलला आणि द ग्रेट मराठा श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 एअर हॉट बलून सध्या आपल्या समोर पाहायला मिळतोय. LED स्क्रीनवर आपण पाहू शकाल. अप्रतिम. आणि टायमिंगच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर बरोबरीने चालले. टाइम मॅनेजमेंट बरोबर तुम्ही कव्हर केलेला आहे, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची गोष्ट आहे. 30ला 5, 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेवने जबरदस्त कमबॅक केलंय. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका जबरदस्त निभावले. सुपर बॉलिंग. स्विचिटचा फटका राज गोठणकरच्या बॅटमधून, मात्र यावेळेला कॉन्फिडेंटली फटका नाहीये. मंगेश वैती पुढे सरसावेल तत्पूर्वी लेग बाईचा इशारा येतो अजित म्हात्रे सरांकडून. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31ला 5. इथून 5 बॉल संकेतजी पाटील शेष राहिलेत. या 5 बॉलमध्ये माइंडसेट दोन्ही फलंदाजाचा असेल की 15 धावा जर निदान आल्या तरी सुद्धा एक फायटिंग टोटलकडे वाटचाल होण्याची दाट शक्यता पाहायला मिळेल. नो डाऊट नो डाऊट. त्याच गोष्टीसाठी तर प्रयत्न सुरू आहेत. पाहूया नेक्स्ट बॉल काय घडतंय. अगदी वर पिच केलाय चेंडू. अगदी हा आपण बघतोय इथे घडलंय काय. थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग ठेवलाय. पाहूया राज गोठणकर क्रीज मध्ये सुखरूप आहेत की नाही. धाव घेण्याचा हा प्रयत्न अगदी आपण बघतोय अंगलट आलाय की नाही. बऱ्याच गोष्टी आहेत. क्रीज मध्ये सुखरूप आहेत की नाही याही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे सध्या. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये. मंगेश वैते एका साईडला, राकेश प्रभू पोलाड आज दिवसभर अर्नाळा किल्ल्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं. घेवली या टीम मधून 3 वर्षांनंतर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. क्वालिफायचं. चिराग तामोरे यांनी आज निर्धाव षटक फेकलं. घेवली टीमचे कॅप्टन आणि त्यानंतरचा प्रवास हा बोटीने प्रवास करून पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पोहोचले गेलेत. अजून डिसिजन पेंडिंग आहे. TCP लाईव्हच्या माध्यमातून राज गोटनकर OUT आउट. अप्रतिम. राकेश प्रभू या वेळेला काय जबरदस्त चाणाक्षपणा दाखवला आणि राज गोटणकरला मात्र या वेळेला परतीच्या मार्गावर परतावं लागलं. ग्रेट ग्रेट विकेट किपिंग. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. या स्लाइड चूक झाली या कॉलमध्ये. कारण लक्षात घ्या महत्वाचं काय असतं की एका बॅटरनं क्रीज न सोडणं हा महत्वाचा पॉइंट होता तिकडे. मात्र तिथून यसचा तो कॉल, त्याच्यानंतर एकूणच राज गोठणकरचा कॉल समन्वय नव्हता आणि या समन्वयामध्येच या चुकीच्या समन्वयामुळे ही विकेट आली आहे. अगदी मोठी विकेट. आयकॉन परतलाय. राज गोठणकर परतलाय. इथून आता राईट टीमला अगदी आपल्या टीममध्ये एक वेगळी ऊर्जा संचारावी लागेल. मात्र कौतुक आहे ते म्हणजे प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ या टीमचं अगदी टीम एफर्ट काय असतो हे सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 31, गडीबाद 6. हितेन नवीन बॅटर हितेन पाटील. पाहूया मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. मात्र सद्यस्थितीत ज्या चेंडूंना सामोरं जायचंय कशा पद्धतीने जातील साहिल पाटील. अगदी वर पेच केलाय. चांगला चेंडू. इथेही धाव मिळेल मात्र ती फक्त एकच. वेल बोल्ड साहिल पाटील. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे म्हटलं जातं आणि ती कॅप्टन्सी सध्या साहिल पाटीलच्या माध्यमातून दिसतेय. त्याच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आपल्याला सांगतायत की सेल्फ कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. ऑप्शनच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच करतोय. थिंकिंग चांगली वापरली गेले. कारण फलंदाजाचा जो बॅटिंग स्टान्स आहे, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचं फुटवर्क सगळं मात्र रीड करत असताना सुपर बॉलिंग. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट जरूर आहे. बराच वेळ चेंडू उंचीवर जातोय. फिल्डर येत आहेत आणि कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. 7वा धक्का 32 या धावसंख्येवर. गॉन. काय झेल टिपलाय प्रथमेश कारेकर. टीम गोडदेवचा सगळ्यात जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि तो सोडणार नव्हता. नो डाऊट. कुठलीही परिस्थिती असो पतू तिकडे अफलातून क्षेत्ररक्षण करत असतो. हा झेल भरपूर हवेत होता. अगदी जर विचार केला तर 4 मजली झेल होता. मात्र तिथून हा अप्रतिम झेल झालाय. अजून एक विकेट.
अगदी 7 गडी बाद, धावसंख्या 32. ही परिस्थिती थोडीशी केविलवाणी आहे टीम टेक्नोस्पोर्ट JBCC रायची. इथून पुढे मार्ग निघणार का, इथून पुढे या मॅचचं काय होणार, असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडलेत. मात्र मान्यवरांची ही खास खास उपस्थिती सांगून जाते, एकूणच या प्रेक्षकांची उपस्थिती सांगून जाते स्पर्धा काय दर्जाची झाली. इथेही बॅकफुटला खेळले, चेंडू अगदी सरळ गेलाय. वेल बोल्ड साहिल पाटील एक वेगळा गोलंदाज ठरलाय या एकूणच या मॅच मधील. अप्रतिम गोलंदाजी, आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि अगदी 1 धाव खर्च केले, 1 विकेटही मिळवली आहे. मास्टर Yes, पाच माइंड ball बॉलिंग. 5 बॉलचा खेळ झालाय. 35 ला 7. हितेन पाटील 1 वर खेळतोय. जय पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक अगोदर शफल होण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर या वेळेला आपण पाहिलं तर हा ना करता करता डेफिनेटली इथे विकेट मिळेल. विकेट सॅक्रिफाईस शेवटच्या बॉलवर. एकंदरीत 5 षटकांचा खेळ झाला आणि 5 षटकांमध्ये टेक्नो स्पोर्ट्स जेम्स बॉन्ड राईट टीमने 32 धावा फलकावर लगावल्या 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 33 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. ते प्रतिस्पर्धी संघ प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव या संघासमोर. चला टॉस साठी त्या ठिकाणी लगेच आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संदीपजी गावण सर मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक. आई गावदेवी एक्सर वर्सेस टीम रुंच 11 बंदर पागाडी. दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. टीम कॅप्टन जरा प्लीज टॉस बॉक्स कडे प्रयाण करा. चला काही सन्मान एकूणच मुख्य मंचावर होत आहेत ते प्लीज आपण पूर्ण करणार आहोत. आपल्या सर्व मान्यवरांचे ओ टू यू. मनापासून धन्यवाद असतील संकेतचे पाटील आपलं. या ठिकाणी या अतिथी कक्षामध्ये आपण स्वागताने सन्मान करूया. शिवसेना प्रमुख स्टार सिटी आदरणीय सुजित राणे साहेबांचा स्वागताने सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय. निलेश म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते सुजित राणे साहेबांचा स्वागताने सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. मायची उप देणारी शॉल या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतोय. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये. त्याच्यानंतर आदरणीय शिवाजी भुरे साहेबांचा सुद्धा स्वागताने सन्मान या ठिकाणी आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. शिवाजी भुरे या ठिकाणी थोड्याच वेळात येतील. प्रेमलाल यादव उद्योजक आहेत, त्यांचा स्वागताने सन्मान आम्ही करतोय. स्पर्धेकरता 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्याकडून राहिलंय आणि त्यांचा स्वागताने सन्मान निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होतोय. स्वागताने सन्मान या अतिथी कक्षामध्ये पार पडला जातोय. तदनंतर मी सौभाग्यवती चांदणी वहिनीला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत चंद्रपाडा बाकीपाडा सदस्य वर्षा दळवी मॅडमचा स्वागताने सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. वर्षा दळवी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. सौभाग्यवती वर्षा शेखर दळवी मॅडमचा स्वागताने सन्मान. सौभाग्यवती चांदणी मोहन पाटील चांदणे मॅडम चांदणे वहिनी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडतोय. तदनंतर आपण बघतायत अतिथी कक्षामध्ये आणखीन ग्रामपंचायत सदस्य दमयंतीताई गावडे मॅडम उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा स्वागताने सन्मान चांदणी वहिनींच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पाडणार आहे. दमयंती गावडे मॅडमला विनंती करतोय आपण सुद्धा या ठिकाणी पुढे या. तुम्ही बघू शकतायत सामाजिक कार्यकर्ता विद्यमान चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतच्या सदस्य दमयंतीताई गावडे मॅडमचा स्वागताने सन्मान या अतिथी कक्षामध्ये होताना आपल्याला दिसून येतोय. श्रीमान
बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. वेलकम. पुन्हा आपण वळूया आता टॉसच्या दिशेने. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी येताना दिसतील. रन्स 11 बंदर पाखाडी. रन्स 11 बंदर पाखाडी. आदरणीय मायकल मोजेस साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बंदर पाखाडी आणि एक्सर या दोघांमध्ये ही लढत असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. गावदेवी एक्सर विरुद्ध बंदर पाखाडी या दोघांमध्ये पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्सच्या दिशेने या. याआधी सुद्धा उल्लेख आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून झाला होता. दोन्ही टीम मध्ये होणारा पुढील मॅच असेल. कॅप्टन त्वरित या. मला वाटतं त्यांना येण्याकरता थोडंसं उशीर लागेल की काय. पुन्हा वळतो आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येत आहेत कॅप्टन आलेत. चला अपडेट्स घेऊया. सामना सुरू आहे. टेक्नो स्पोर्ट जेबीसी सिराई वर्सेस प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव. टार्गेट दिले 33 धावांचं. टार्गेटला चेस डाऊन करण्यासाठी मंगेश वैती आणि कबीर सिंग. पहिल्याच बॉलवर अर्जुन आर्डेने खर्च केले 1 धाव. युनिटी कप मध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतो आणि आज आता या सामन्यामध्ये तशाच गोलंदाजीची अपेक्षा आहे. टॉस होतो या ठिकाणी. अग्रेसेना असा आवाज होता गावदेवी एक्सर टीमच्या कॅप्टनने आणि मला वाटतं त्याने तो टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल कॅप्टन? आम्ही क्षेत्ररक्षण करू. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. मायकल मोजेस साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस झालाय. फ्रूट बकेट असेल तर अर्थातच ते या ठिकाणी आपण देऊया या दोन्ही कॅप्टनला. थोड्याच वेळात आपण ते देणार आहोत. थँक्यू सो मच. पुन्हा आम्ही वळतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे दोन्ही दिग्गज समालोचक प्रमोदजी शेडगे सर आणि मनीष पाटील सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रमोदजी सामना महत्वाचा आहे कारण आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. दोन्ही भाईंदरचे संघ एकमेकांसमोर आहे. पहिल्या डावामध्ये फलंदाजी तितकी चांगली नाही झाली फ्राई संघाची. फुल टॉस स्क्वेअर ड्राईव्ह. गॅप मधून बॉल मागे सरकतोय. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलला चेस करतोय आणि या संघर्ष यशस्वी झालाय. बॉल अडवला गेलाय पण 3 धावा पुढे केल्या. धावसंख्या पोहोचते 4 वर. कबीर सिंगचा या वेळेला अप्रतिम फटका पाहायला मिळतो. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसच्या मार्गावर 3 धावा पूर्ण करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. कबीर सिंग एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि चांगली बॅटिंग करण्यासाठी तो ओळखला जातो. एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि भरोशाचा पॅकेज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तर एका साईडला माहुल गावातील अनमोल रत्न म्हणून मिस्टर मंगेश वैतीला आपण पाहत आहेत. अमितजी वैती यांची प्रथमतः भेट झाली आणि मंगेशजी वैती यांचं सुद्धा खूप कौतुक केलं. कल्पेश माहुलकर असतील संपूर्ण टीम अप्रतिम. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. सर्कलच्या बाहेर बॉल येईल तत्पूर्वी सिंगल मिळेल. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा फलकावर. 33 धावांचा पाठलाग करताना मनीची इथे विकेट फॅक्टर्स अँड डॉट बॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतील. आणि प्रत्येक षटकावर पकड निर्माण करायची आहे टेक्नो स्पोर्ट जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाला. अर्जुन आडे हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो या पहिल्या षटकासाठी. त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलंय सुद्धा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट कबीरसाठी. ड्राईव्ह केलाय. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. लॉंग ऑफ क्लिअर कबीर सिंगच्या वतीनं. बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. काय फटकेबाजी सुरू आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली चुणूक दाखवली आणि काय फटक्याला एक्झिक्यूट केलंय. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. परफेक्ट यावेळेला कॅप्चर करत असताना पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफच्या अगदी या वेळेला क्षेत्रातून बॉल निघून गेला. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार आला. हीच ताकद आहे या खेळाडूची. दोन्ही खेळाडू एकमेकांसमवेत भरपूर वेळा खेळलेत. अंडर 23 अंडर 25
चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. याला म्हणतात पुनरागमन. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर करत असताना कबीर सिंगच्या खाणाखुणा या माहिती आहेत अर्जुन आडेला, आणि त्यामुळे हा बॉल डिलिव्हर करत असताना त्याने कमबॅक केलाय. 9-0 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. आता इक्वेशन 24 बॉल, आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहत आहे 24 रनची आवश्यकता असेल. मोहनदादा पाटील यांच्या सहभागी होती. चंदे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. मोहनदादा पाटील यांना नेहमीच पाठबळ देणारं अशी व्यक्तिमत्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं, आणि प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असावा लागतो. आणि त्यामुळे नेहमीच मी म्हणतो की संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी या आमच्या नारी शक्तीला सलाम. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या या नारी शक्तीला मानाचा मुजरा असेल. 9 धावा झालेत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोरदेव मनीजी, इथून जर आपण पाहिलं तर 24 बॉल 24. जेव्हा बॉल टू रन येतात त्यावेळेला एखादी 2 विकेट जर गेल्या तर कदाचित कमबॅक करण्याची संधी पुरेपूर प्राप्त होते संघाला. 100%. आणि तोच विचार मनात ठेवायला हवा. मी जिंकणार हा आत्मविश्वास तुम्हाला आणखीन जास्त पाठबळ देऊन जातो. मानसिकदृष्ट्या तुम्हाला ते कामगिरी करावी लागते. सध्या खेळपट्टीवर 2 खेळाडू ज्यांना ISPLचा अनुभव आहे. श्रीनगर के वीरचे कॅप्टन मंगेश वैती आणि माजी मुंबईचे अंडर-19चे खेळाडू कबीर सिंग, हे 2 खेळाडू तुम्हाला प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गौडदेव संघाकडून सुरुवात देताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समोर धावसंख्या 9 आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू, 24 धावांची गरज. आणि या सामन्याचं गांभीर्य ओळखताना हलक्याने बॉलला फक्त ढकलले स्क्वेअर लेगला. पहिली धाव वेगाला पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू केले, आणि पाहूया मंगेश वैती पोहोचलेत की नाही. मंगेशचे हावभाव सांगतायत की ते पोहोचलेत. पाहूया, जाऊयात आपण वॉर रूम मध्ये TCP लाईव्हच्या, समजून घेऊया त्या घटनेला. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. TCP लाईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगलं आतापर्यंत लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. डिसिजन पेंडिंग. काय वेगाने धाव घेतली होती, चित्याच्या चपळाईने धावा मात्र 2 पूर्ण झालेत का याकडे लक्ष असणार आहे. अतिशय चांगलं क्रिकेट. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 द ग्रेट मराठा पुरस्कृत आपण पाहत आहेत. आज भरपूर मात्र रेलचेल पाहुण्यांची, आणि मोहनदादा पाटील यांना समोरच आपण पाहत आहेत. निलेशजी म्हात्रे साहेब, स्वप्नीलजी मुकादम साहेब, मयूरजी म्हात्रे साहेब यांना आपण पाहू शकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण ही टीम द ग्रेट मराठा परिवार. समीरजी, तेजसजी उंडरे यांना आपण पाहतायत. प्रणय यांना आपण पाहू शकाल. कुणालजी मडके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संपूर्ण नितीनजी पाटील साहेब असतील, भावेजी पुणेकर असतील, आणि इथे नॉट आउट. 2 रन कंप्लीट झालेत. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. काय रन या वेळेला. बॅट ग्राउंडिंग करण्याची हीच ती तुमच्याकडे कला असायला हवी, आणि तेच यावेळेला केलं. ऑलमोस्ट त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु अजित म्हात्रे सरांनी रिस्क घेतली नाही, कारण मोठी स्पर्धा आहे, आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याकडे टेक्नॉलॉजी असल्या कारणानं मग ते समान न्याय मिळाला पाहिजे, आणि तेच केलं. नॉट आउट यावेळेला येत असताना हा कॉल आपण पाहताय थर्ड अंपायर कडून. 2 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या सुप्रीमो स्कोरर अर्थातच संजयजी म्हात्रे यावेळेला दर्शवत आहेत 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स ऑन द बोर्ड, नो लॉस. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता. बॉल थोडासा स्लोवर वन आला, आणि शॉर्ट फाईन लेगला फील्डर त्या ठिकाणी तैनात होते. कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. जेम्स बॉन्ड मित्रमंडळ टेक्नो स्पोर्ट्स राई संघाचा सुद्धा 50हून जास्त वर्षांचा अनुभव राहिलेला आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या क्रिकेट खेळलं जाते, त्याचमुळे त्यांचा देखील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात तुम्हाला या मैदानात पाहायला मिळेल. सोबतच आपण प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेवचे देखील प्रचंड समर्थक या स्पर्धेला पाहत आहेत. त्याचमुळे दोन्ही संघाच्या समर्थकांनी देवपाण्यात ठेवलेत. सध्याच्या घडीला गोडदेव संघ थोडासा वरचढ ठरतोय, पण वेळ बदलायला क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा खेळ बदलावा लागतो. आणि हा परफ्यूम बॉल गती तितकी नव्हती, पण अचूक टप्प्यावर चेंडूची हाताळणी विश्वनाथ जाधव यांच्या वतीनं येतोय. डॉट. आयकॉन प्लेयर आहेत सध्या आपण पाहतायत या टीमचे. टेक्नो स्पोर्ट जेम्स बॉन्ड राईट टीमने विश्वनाथ जाधवला यावेळेला इन्व्हाइट केलं गेलं. अतिशय चांगला खेळाडू. यंदाचा फॉर्म पाहता विश्वनाथ जाधवचा राहिलाय. एकावेक फॉर्मॅट मधून खेळत असताना अनेक मात्र ट्रॉफी जिंकून दिलेत आपल्या एकावेक संघाला, अर्थातच गावदेवी धानीव टीमला. चांगला बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळ काढले गेले. कॉन्फिडेंटली तो फटका नव्हता, परंतु धाव येते, आणि धाव येणं फार गरजेची गोष्ट आहे. जेव्हा धाव येते त्यावेळेला तुमची मानसिकता स्थिर राहत नाही, मात्र कुठेतरी यावेळेला आपण पाहू शकतायत की तुमचं जे सायकोलॉजी आहे ती चेंज होते, आणि फ्री माइंडेड तुम्ही खेळत असताना पाहायला मिळतात. तेच केले यावेळेला मंगेश वैतीने. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले, कारण चांगलं बॅटल आहे. 3 आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ जाधव एका साईडला, मंगेश वैती एका साईडला आपण पाहू शकतायत. म्हणजेच एक बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते.
आणि विश्वनाथ जाधवच्या नावावर सुप्रीमो चषकामध्ये मालिकावीर जिंकण्याचा सुद्धा रेकॉर्ड आहे. त्याचमुळे त्यांच्याकडून ती जिद्द आपण अपेक्षित करू शकतो आणि ती जिद्द आतापर्यंत या षटकावर पाहायला मिळाली. विश्वनाथ जाधव यांनी या षटकात फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजून आव्हान आपण जर पाहिलं तर 21 धावांचे बॉल शिल्लक आहेत. 20-21 धावा कुठलीच रेस तर गोडदेव संघाकडून घेतली जात नाही. पण पाहूया हा सामना जर शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला तर कोण जिंकेल हे सांगता येणार नाही. उलट दिशेने खेळले कबीर, याच आगळ्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखले जातात. बॉलला खेळले बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, प्रेशर रिलीज करणारा चौकार. सुपर टायमिंग, त्याचा बॅटिंग स्टान्स पहा, अप्रतिम पाहायला मिळतो. त्यानंतर बरोबर मेरिटवर येऊन खेळत असताना आपण पाहू शकाल अगदी शेवटच्या मोमेंटला बॅटची ग्रीप बदलली, स्विच केलं आणि यावेळेला स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट करणारा धमाकेदार हा खणखणीत चौकार पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न, ग्लाइड केले या बॉलला, एक रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सध्या तरी 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांमध्ये 17ला 0 चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. आणि जमेची बाजू मनीची काय आहे तर इथे रन रेट चांगला आहे आणि विकेट सुद्धा गेलेली नाहीये. त्यामुळे आता 18 बॉल आणि 16 रन हे चांगलं आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतं. जाऊया पुन्हा एकदा सन्मानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी संदीप गावण सर डेफिनेटली आहेत व्यासपीठावर. अतिथी कक्षामध्ये नुकताच दाखल झालं, ज्यांनी या मॅन ऑफ द मॅच म्हणून जर्सी दिलेत, आदरणीय शशी बोकाळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. तसेच बापाणे गावातील कलाकार प्रवीण भोईर साहेबांना विनंती करतोय, आपण कुठे असाल तर या अतिथी कक्षामध्ये या. आपला सुद्धा या अतिथी कक्षामध्ये आम्ही सन्मान या इनिंग नंतर या व्यासपीठावर करणार आहोत. पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. O2 कॉमेंट्री बॉक्स. प्रमोदजी, भाईंची स्पर्धा म्हणजे बक्षिसांची खैरात असते. प्रत्येकाला जिंकण्याची संधी असते. मग तुम्ही क्रिकेट खेळा अथवा क्रिकेट खेळू नका, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. रेलिंगच्या पलीकडे जो प्रेक्षक झेल घेईल त्याला 2500 रुपयाचं बक्षीस आज दिलं जाणार आहे. आणि अजूनही कोणीच ती दावेदारी सादर केली नाही. पहिल्या दिवसापासून 500 रुपयांपासून सुरुवात झाली होती. आज 5वा दिवस म्हणजे 500 रुपये शेअर मार्केट वाढत गेले आणि आता 2500 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत एका पर कॅच मागे. प्रेक्षकांसाठी ऑनली पब्लिक. 18 बॉल 16. बॉल तयार. अर्जुन आडे यावेळेला फोर्स केले, या बॉलला सरळ बॅटचा वापर केला. फिल्डर येत आहेत. वॉट अ कॅच विश्वनाथ जाधव. विशूच्या हातामध्ये हा झेल विसावला गेला आणि फलंदाज कबीर सिंग बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. बॅटल मजेदार होणार आहे, यात कुठलंच जमत नाही. कारण आता विश्वनाथने सुद्धा गोलंदाजाला सहकार्य केलेलं आहे, धावता झेल पूर्ण केले. अजूनही जिंकण्याची जिद्द जेम्स बॉन्ड राईट टेक्नो स्पोर्ट्स संघाच्या वतीने पाहायला मिळते. ती सोडून नाही सडणार. जो तुमचा प्रमुख गुण आहे त्यावर तुम्हाला काम करावं लागेल. संघ अडचणीत आहे. पहिल्या डावाचे पडसाद हे दुसऱ्या मध्ये उमटत असतात. पहिल्या डावामध्ये प्रमोदजी चांगला खेळ नाही झाला फलंदाजांचा, पण गोलंदाजांची कामगिरी आता वाढलेली आहे आणि तेच आता क्षेत्ररक्षकांना सुद्धा कळले. त्याचमुळे बॉलर्स अँड फिल्डरचं काम आतापर्यंत अप टू डेट राहिलंय टेक्नो स्पोर्ट्स JVCC राईसाठी. 7 बॉलमध्ये 12 रन, 171चा स्ट्राईक रेट, 2 चौकार. सुपर बॅटिंग क्लास दाखवला, फोर्स केलं होतं. आणि ह्या वेळेला आपण पाहतायत अखेरकार मात्र विकेट मिळाली. काय बॉल ह्या वेळेला अप्रतिम कॅप्चर करत असताना संपूर्ण कॅमेरामॅन, कारण रात्रीच्या वेळेमध्ये अशा प्रकारचं आपण पाहताय 2, 3, 4 जेव्हा वाजतात ना त्याच वेळेला तेव्हा सुद्धा मात्र हेच तुम्हाला दृश्य पाहायला मिळतं. अर्जुन आडे पहिल्या षटकामध्ये काय झालं मला माहिती नाहीये. मला या दुसऱ्या षटकामध्ये माझ्या कोट्यातील दुसरं षटक आहे, त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे. अप्रोच इंटेंट जो आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो, पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग. मात्र इथे विकेट गेल्यानंतर थोडंफार कुठेतरी प्रेशराईज जरूर असतील फलंदाज, परंतु दोन्ही फलंदाज असे आहेत की ज्यांनी भरपूर क्रिकेट खेळले, जाणले आणि घडवले. अशा प्रकारचा मात्र राकेश प्रभू पोलार्ड, ब्रँड ऑफ घिवली. घिवली हे गाव आहे जे बोईसर विभागातील मात्र एक छोटंसं गाव आणि त्या गावातून येत असताना राकेश प्रभू पोलार्डला आपण पाहताय. 17ला 1. आता कसोटी वाढली आहे. अर्जुन आडेची समोर आहे राकेश प्रभू. पुढचा बॉल ओव्हर द विकेट राकेशसाठी. प्लेसमेंट चांगली आहे. एक्स्ट्रा कव्हरला 30 इयर्स संघाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नाही. बॉल पोहोचेल वाईड ऑफ लॉंग आपला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. मंगेशची अजूनही घाई करण्याची तयारी नाही, कारण आता सर्व काही सुरळीत चाललेलं असताना एक पाऊल चुकलं तर मग संघ अडचणीत येऊ शकतो. त्याचमुळे एकावरच ते दोन्ही फलंदाज थांबले. धावसंख्या 18. 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्जुन आडे एक विकेट टेकर गोलंदाज.
म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख पाहायला मिळते. ऑनफिल्ड अंपायर अजित म्हात्रे सर आणि विरल नायर सर, 5वी रात्र या स्पर्धेचे अचूक निर्णय आतापर्यंत सातत्याने पाहायला मिळालेत. ग्रेट अंपायरिंग. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल मात्र ह्या वेळेला निघून जातोय. अप्रतिम सुपर लाईन अँड लेंथ. बरोबर पहिल्या लाईनच्या अगदी बाजूने बॉल निघून गेला होता. मिडल स्टंपला आले होते आणि या वेळेला त्याचं बेनिफिट मिळालं. अर्जुन आडे या गोलंदाजाला थिंकिंग चांगले वापरले. बुद्धिमत्तेची गोलंदाजी करत असताना मिस्टर अर्जुन आडे, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. प्रमोदजी, सर्वांच्या लक्षात एक गोष्ट येत असेल की अजून 10 ते 15 धावा जास्त असत्या पहिल्या डावामध्ये तर चित्र थोडंसं वेगळं झालं असतं. पण क्रिकेटचा खेळ आहे, तुमच्या मनातलंच मैदानात घडेल असं नाहीये. धावसंख्या 18 धावा, एक फलंदाज बाद. पुढचा बॉल अर्जुन आडे, ओड विकेट. मंगेशने खुल्लेन बॉलला ड्राईव्ह केलंय. मोठा गॅप आहे, विश्वनाथ पोहोचणार, प्रयत्न देणार आपल्या संघासाठी. अचूक योगदान आतापर्यंत मंगेश वैती तर देतच आहे, पण समोरचा संघातला विश्वनाथ जाधव सुद्धा काय माघार घेत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण टीममध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या पोहोचते 20. यश करत थोडेसे या वेळेला विधा मनामध्ये होते की विश्वनाथ जाधव येईल की मी जाऊ, परंतु अशा वेळेला डेडिकेशन काय असतं क्रिकेटवरचं हे विश्वनाथ जाधव यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. जरी मला आयकॉन प्लेअर म्हणून बोलवलंय, परंतु माझं कर्तव्य आहे की एक गाव एक फॉर्मॅटला मात्र पुढे घेऊन जाण्याचं. मॅग्निफिसंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या 20ला 1. अधून टाकण्याचा प्रयत्न, अप्पर कट. वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये इनफिल्डच्या वरून खेळला आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. वॉट अ शॉट बाय मंगेश वैती. 4 रन. कधी कुठे कधी खेळायचं या सर्व गोष्टींची अचूक माहिती नेहमीच आपण फलंदाजीच्या माध्यमातून घेत असतो. मंगेश वैती असाच खेळतो. सिच्युएशनला अनालाइज करून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल पोहोचतोय तो म्हणजे आता थेट अप्पर कट करताना थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोर झालेला आहे 24 धावा. आता आव्हान फक्त 9 धावांचं जिंकण्यासाठी प्रभाकर मात्र मित्रमंडळ गोडदेवला. 13 बॉल आहेत, 9 रन. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला या फलंदाजांकडे आहे. असं नाहीये की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनता, मोठ्या स्पर्धा खेळून मोठे खेळाडू बनता. त्या सिच्युएशन नुसार, परिस्थितीनुसार तुम्हाला मात्र वागावं लागतं, चालावं लागतं आणि खेळपट्टीवर तुम्हाला टिकून राहावं लागतं. 13 बॉल आणि 9 रन. अर्जुन आडे खूप लॉंग रनअप पाहायला मिळतो. जवळजवळ आपण पाहिलं तर 22 ते 23, 23 ते 24 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. अर्जुन आडे. राई एक्सप्रेस पुन्हा एकदा बॉलर तयार. तो अप्रतिम जरूर कंट्रोल स्ट्रोक खेळला होता, परंतु तिथे येत आहेत राज गोटनकर, कोणतीही चूक करणार नाहीये. ग्रेट कॅच. 24ला दुसरा धक्का. मंगेश वैती बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव टीमला हा दुसरा धक्का. प्रत्युत्तर मला देता येतं आणि ते मी देणारच. तेच प्रत्युत्तर आता मंगेश वैतीचा विकेट घेऊन अर्जुन आडेने दिलेलं आहे. 2 षटकं अर्जुनची संपलेत. स्कोर झालेला आहे 24 धावा जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 9ची गरज. अजूनही सामना खुला आहे दोन्ही संघांसाठी. थोडासा वरचढ तर ठरतोय गोडदेवचा संघ, पण पाहूया या 4थ्या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी राहिली, डॉट बॉल्स आले, विकेट आले, सामना शेवटच्या षटकावर गेला तर मात्र एक मजा जशी आपण पहिल्या सामन्यात अनुभवली तशीच मजा प्रेक्षकांना मिळेल. थोड्याच वेळात जुचंद्र गावातील सर्व नाट्य कलावंत संदेशजी पाटील, कामेशजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा जाहीर सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. प्रेमजी यादव यांच्या वतीनं लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं बक्षीस कोणत्याही खेळाडूला. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. 12 चेंडूत 9 धावा. प्रभाकर मात्र मित्रमंडळ गोडदेव. संपूर्ण या वेळेला आपण पाहतायत मान्यवर मंडळी सध्या व्यासपीठावर आहेत, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि मान्यवर विना व्यासपीठ अधुरा आहे. आमचा मोठा शामियाना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 12 बॉल 9 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगलं क्रिकेट. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026च्या माध्यमातून चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष असेल. मालिकावीर कोण घेऊन जाईल याकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ग्लॅमर आलाय, क्रेज आलाय आणि त्यामुळे टेनिस क्रिकेटला एक वेगळं वलय निर्माण झालंय. त्यामुळे ग्रामीण क्रिकेट सुद्धा आज डेव्हलप होत असताना, कारण जिद्द आणि मेहनत म्हणजेच ग्रामीण क्रिकेटचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळे आज ग्रामीण क्रिकेट खूप पुढे जात असताना पाहायला मिळतं. चला थोडंसं स्पीडअप करा. 12 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता आहे.
राकेश प्रभू पोलाड एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मग लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, हे भरपूर मोठ्या प्रमाणात खेळतो. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. जर इथून अशा प्रकारचे मनीचे बॉल जर डॉट येत राहिले तर कदाचित इथे सामन्यामध्ये जरूर ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. कारण क्रिकेटचाच खेळ असा आहे, थ्रिल, ड्रामा आणि शेवटच्या बॉल पर्यंत उत्सुकता म्हणजेच क्रिकेट. प्रमोदजी, जसं मी उल्लेख केला की 5व्या षटकापेक्षा 4थ्या षटकाला महत्त्व द्यावं लागणार आहे टेक्नो स्पोर्ट्स JBCC राह्य संघाला आणि तेच महत्त्व देण्यासाठी जयेश शेजवळ या गोलंदाजाचा वापर झाला. पहिला बॉल डॉट आला, एक बॉल कमी झाला, 11 चेंडू 9ची गरज आहे. प्रत्येक बॉलवर हे समीकरण बदलत राहणार आहे. चांगला खेळ आतापर्यंत मंगेश वैती आणि कबीर सिंग यांचा सुरुवातीच्या टप्प्यावर पाहिला, पण त्यानंतर राकेश प्रभू आले ज्यांनी आतापर्यंत फक्त एकाच धावेचं योगदान दिलं. प्रतीक म्हात्रे हे नॉनस्ट्रायकर एंडला आहेत. बॉल शिल्लक 11, धावा हवेत 9. चांगलं षटक सांभाळले आतापर्यंत. पहिला बॉल डॉट आलाय, बॉल हवेत आहे, संधी आहे फाईन लेगला, कॅच कंप्लीट. सामन्यामध्ये जबरदस्त दमदार पुनरागमन, फलंदाज होतोय बाद. धक्का तिसरा टीम प्रभाकर मात्र मंडळ गोडदेव. काय गोलंदाजी यावेळेला जय शेजवलच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्लोवर 1 बॉल होता, मात्र इथे ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. TCP लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतायत. LED स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला होता. राऊंड द विकेटने आले, हुक करण्याचा प्रयत्न केला. स्लोवर 1 बॉल होता आणि अतिशय चांगला झेल यावेळेला अर्जुन आडीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केल्यानंतर सुद्धा यावेळेला एक युटिलिटी खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, परंतु जयेशने अजूनपर्यंत हार मानलेली नाहीये. नेव्हर गिव्ह अप. सुपर बॉलिंग. सेकंड अँगलने आपण पाहू शकताय. समोरून हुक करण्याचा प्रयत्न केला आणि अर्जुन आडेची सुंदर ओंझळ पाहायला मिळाली आणि चांगलं मात्र यावेळेला आपण पाहतायत हा कॅच कॅरी करत असताना. हेच क्रिकेटमध्ये असावं लागतं. जेव्हा बॉल टू रन येतात त्यावेळेला जिद्दीने खेळावं लागतं. कारण मैदानाच्या अगोदर उतरण्याच्या अगोदरच जर तुम्ही मनाने पराभूत झाले तर कधी आयुष्यात जिंकता येणार नाही. त्यामुळे मनाला उभारी द्या आणि एक महान विजेता होण्यासाठी एक वाक्य नेहमीच लक्षात ठेवावं लागतं. आय एम दी बेस्ट. मी सर्वोत्तम आहे. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. या गोष्टी जर तुमच्या जवळ असतील तर मग कितीही मोठी संकट आली तर त्याच्यावर तुम्ही बिनधास्तपणे मात करू शकता. आता 10 बॉल 9 रनची आवश्यकता. काय सुरुवात गोलंदाज जय शेजवळ यांनी या षटकात दिलेली आहे. म्हणजेच या षटकासाठी मी सर्वोत्तम पर्याय आहे असंच त्यांनी आतापर्यंत या षटकाच्या सुरुवातीला ठणकावून सांगितलं, पण अजूनही काम संपलेलं नाहीये. जशी सुरुवात या षटकाला उत्तम दर्जाची दिली तशाच पद्धतीने पूर्ण षटक सांभाळायचं आहे. जर हे षटक सांभाळलं तर कुठेतरी सामना शेवटच्या षटकावर जाईल आणि शेवटच्या षटकावर पुन्हा एकदा ती चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिला सामना आजच्या वेळापत्रकातला शेवटच्या बॉलपर्यंत गेला. हा सामना सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज. लाईट केल्या बॉलला बॅकवर्ड क्षेत्ररक्षक आहे. मिळेल फक्त एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. अजूनपर्यंत सामना सुरू ठेवलाय. चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत राई संघाचे गोलंदाज जय शेजवळ यांच्या वतीने पाहायला मिळते. 9 चेंडू जिंकण्यासाठी 8ची गरज. 9 बॉल 8 रन. साहिल पाटील आले ह्या वेळेला समजूतदारपणाचं क्रिकेट दाखवत असताना त्याने यावेळेला मोठे फटके मारण्यासाठी गेला नाही. फक्त हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. 9 बॉल्स रिमेनिंग अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. 9 गेंदे शेष और 8 रन की जरूरत. 9 बॉल 8 धावेची आवश्यकता आहे. 25ला 3. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो. नेत्रदीपक बॉल. सुपर लाईन अँड लेंथ. काय बॉल डिलिव्हर्ड केलाय. अलीकडच्या काळामध्ये मनीजी अशा प्रकारच्या चेंडूची सातत्याने उत्क्रांती व्हायला हवी आणि तो सराव केल्यानंतर जयेशने या वेळेला तेच दाखवून दिलं. वाह, काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. एक्सलंट बॉलिंग. 100% खात्रीलायक गोलंदाजी जय शेजवळ यांची पाहायला मिळते. 8 चेंडू 8. फुल एंड बॉल ड्राईव्ह केलंय. आहे क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑफला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल का? क्षेत्ररक्षण चुकलं असतं तर तो कॉल दिला गेला असता, पण आता दुर्दैव म्हणावं लागेल टीम राईचं, कारण आता चूक तर कोणाचीच नाहीये पण फायदा 2 धावांचा होतोय गोडदेव संघाचा. 7 चेंडू 6ची गरज. बरोबर खेळपट्टीच्या कॉर्नरला या वेळेला बॉल जाऊन आदळला. तिथून बॉलने डायव्हर्ट झाला आणि त्यानंतर 2 रन्स मिळत असताना कॉलिंग चांगलं झालं होतं यावेळेला. नो डाऊट अबाउट इट प्रतीक म्हात्रेचं. कारण इथून जर विकेट मिळाली असती तर कदाचित अजून सुद्धा सामना अंगलट येऊ शकला असता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 झाले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव टीम 7 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. जरी या वेळेला स्कोर कमी असला तरी सुद्धा या वेळेला सातत्याने मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. हे आहे क्रिकेट. क्रिकेटचा खेळ
या वेळेला सर्वांचा आवडीचा आहे आणि त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही मनीजी. आणि तोच सामना आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल 6. शेवटचा बॉल महत्वाचा आहे प्रमोदजी आणि पाहूया या ठिकाणी नेमकं या शेवटच्या बॉलवर काय मिळते. कमजोर माझी वेळ आहे मी नाही हेच तुम्हाला स्वतःला समजावून सांगायचं. आणि आता तोच खेळ गोलंदाज जयेश शेजवळचा या षटकात पाहायला मिळतोय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 6ची गरज. ओ ओ या गोष्टी नकोय. ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या गोष्टी टाळायच्या आहेत. येतोय हा व्हाईट बॉल. या षटकातली पहिली एक्स्ट्रा 7 चेंडू 5ची गरज. कदाचित मोमेंट शिफ्ट होण्याची दाट शक्यता आहे. एक्स्ट्रा बॉल फेकावा लागतो. एक्स्ट्रा रन येते. 7 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण. जयेश पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन करेल का? ऑन साईडला शाळम पुल केलाय. खूप चांगला फटका तर आहे. राज घोटणकर पुढे सरसावेल डीप मिड विकेटला. फेकी करेल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेले. 6 बॉल आणि 4 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर धावा झालेल्या नाहीयेत. 6 बॉल 24 धावा झाले. 6 बॉल 27 धावा झाले. 6 बॉल 30 धावा झालेत. परंतु अशा सिच्युएशन मध्ये 6 बॉल 6 रन, 6 बॉल 5 रन, 6 बॉल 4 रन धगधग वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. 6 बॉल 1 सुद्धा तर झाली नाहीये. त्याचमुळे ती गोष्ट सुद्धा जर झाली नाहीये तर मग या सामन्यात सुद्धा तसं तुम्हाला पाहायला मिळू शकेल. प्रत्येकाने आता प्रार्थना सुरू केलेली आहे. पण देव ऐकेल तर कोणाचं? ज्याची जास्त मेहनत देव त्याचं ऐकेल. पाहूया मेहनत कोणाची, गोडदेवची की राईची. 6 चेंडू 4ची गरज आहे. सामना कसा बसा शेवटच्या षटकावर आलाय. जी चर्चा मी करत होतो की सामना शेवटच्या षटकावर आला तर दोन्ही संघांना इक्वल चान्स असेल. गोडदेव आणि राही दोन्ही टीम अप्रतिम प्रभावित केल्या आतापर्यंत. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते परंतु घड्याळाच्या काट्याकडे सुद्धा लक्ष द्या कारण सामना क्रमांक 2 सुरू आहे आणि घड्याळात वाजलेत 11:08. कंपॅरिझन करताना आफ्टर 4 ओव्हर्स आपण पाहिलं प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव सध्या बॅटिंग करतो 29 ला 3. परंतु टेक्नो स्पोर्ट जेम्स बॉन्ड राय टीम 30 ला 5 धक्के बसले गेले होते. म्हणजे इथे वरचढ आतापर्यंत विकेटच्या बाबतीमध्ये जरूर आहे प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव टीम. परंतु इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. कोणता गोलंदाज तो येईल, कोणता गोलंदाज धावा सेव्ह करेल, डिपेंड कोण करेल याकडे लक्ष असणार आहे. एक हाय व्होल्टेज मॅच, कमी टोटल परंतु जबरदस्त बॅटल पाहायला मिळतं. व्हॉट अ मॅच. प्रमोदजी मी तुम्हाला खात्री देतोय प्रत्येक डॉट बॉलला सुद्धा टाळ्या वाजतील. प्रेक्षकांना तीच अपेक्षा आहे. कोणी जिंकू द्या सामना शेवटच्या बॉलवर जायला पाहिजे. प्रेक्षकांना ती अपेक्षा आहे. आणि पाहूया प्रेक्षकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी करताना कोण येतोय. आपल्या संघाच्या आपल्या गावाच्या प्रतिष्ठेला न्याय देण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येतोय JBCC टेक्नो स्पोर्ट राई संघाकडून यश घरत. यश घरतने शेवटच्या षटकाची जबाबदारी कित्येक सामन्यांमध्ये आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. चांगले कटर्स त्याच्याकडे आहेत, चांगली लय त्याच्याकडे आहे आणि कदाचित शेवटच्या षटकासाठी त्याला राखून ठेवलंय. आणि आता या शेवटच्या षटकावर त्याच्या नावाला साजेशी कामगिरी, गावाच्या प्रतिष्ठाला जपणारी कामगिरी पाहायला मिळते का गोलंदाज यश घरतकडून. 6 चेंडू 4. पहिलाच बॉल यावेळेला लेग कटर बॉल होता. बॅकफुटला गेले, टॅप केलंय. 1 रन मिळेल. राज घोटणकर पुढे ससावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर 5 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाज माइंड सेट करत असतील कारण साहिल पाटीलने सुद्धा अशा सिच्युएशन मध्ये मॅचेस विन केलेले आहेत. यश घरत नो डाऊट अबाउट इट एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्यावर सुद्धा एक मोठी जबाबदारी यावेळेला आलेली आहे. तर एक चांगलं क्रिकेट नेहमीच आपल्याला या 2 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि पुनश्च एकदा ऑल द बेस्ट असेल ते दोन्ही टीम्सला. बॉल शिल्लक आहेत 5, आवश्यकता 3ची. स्ट्रायकर सेंडला साहिल पाटील कॅप्टन गोडदेव संघाचा आणि कॅप्टनने विजयी षटकार खेचण्याचा पराक्रम नोंदवलेला आहे. सामना जिंकलाय प्रभाकर मित्रमंडळ गोडदेव आणि उपांत्य फेरीत धडक मारतोय हा संघ आजच्या दिवसातला दुसरा. या अगोदर वसई कोळीवाडा आणि आता गोडदेव. अभिनंदन. हार्डलक टीम टेक्नो स्पोर्ट्स जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई. क्लास दाखवला म्हणूनच मी उल्लेख केला होता की अशा सिच्युएशन मध्ये बऱ्याच मॅचेस त्यांनी विन करून दिलेले आहेत. कूल अँड काम यावेळेला बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. एक ॲज अ कॅप्टन कसा असावा मात्र साहिल पाटील सारखा असावा हे त्यांनी दाखवून दिलं. काय रिप्ले यावेळेला पाहायला मिळतोय. जबरदस्त पिकअप शॉट होता. खूप चांगला फटका खेळला. मिड ऑन गाठलं आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी तिथे मात्र 2,500 रुपये गेले एका प्रेक्षकाचे. यावेळेला मॅच समरी आपण पाहताय.
जश पाटील 12 रन, जयेश 7 रन, विश्वनाथ जाधव 4, यश गरज 4 आणि त्यानंतर कबीर सिंगने 12 रन 7 बॉलमध्ये, मंगेश वैती 10 बॉलमध्ये 11, साहिल पाटील 7 रन नॉट आउट, प्रतीक म्हात्रे 4 नॉट आउट, कबीर सिंगने 7 धावांवर 3 विकेट मिळवले आणि ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव ऑन